हाय हॅलो नमस्कार. मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत करते. तर सर्व मित्रांना माझा खूप खूप नमस्कार. आज आपण प्रवास करणार आहोत अशा एका ऐतिहासिक किल्ल्याकडे जो नदीच्या सानिध्यात उभा असून ज्याने काळाच्या ओघात अनेक युद्ध, राज्यकर्ते आणि इतिहास पाहिला आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला. हा किल्ला बोरी नदीवर वसलेला असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्यापैकी एक आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि नदीवरील दृश्य खूपच सुंदर आहे. इतिहास आणि निसर्ग याचा सुंदर संगम म्हणजे नळदुर्ग किल्ला. हा किल्ला महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग शहरात स्थित आहे. नळदुर्ग किल्ला हा एक भुईकोट किल्ला असून तो बोरी नदीच्या काठावर वसलेला आहे. या किल्ल्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे किल्ल्याच्या मधूनच बोरी नदी वाहते, जे भारतातील फारच दुर्मिळ दृश्य आहे. हा किल्ला अंदाजे 12व्या शतकात बांधण्यात आला. नंतर बहमनी, आदिलशाही आणि मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला होता. किल्ल्याची तटबंदी खूप मजबूत असून अनेक उंच बुरुज येथे पाहायला मिळतात. निसर्ग, इतिहास आणि थोडंसं साहस हे सगळं एकत्र अनुभवायचं असेल तर हा किल्ला नक्कीच तुमच्या यादीत असायला हवा. आमचा प्रवास सुरू झाला सकाळी लवकर. नदीच्या काठावरून जाणारा हा रस्ता डोळ्यांना आणि मनाला दोन्हीही शांतता देत होता. एका बाजूला वाहणारी नदी होती तर दुसऱ्या बाजूला डोंगर रांगा होत्या आणि हळूहळू दूरवर दिसू लागले तो म्हणजे आपला नळदुर्ग किल्ला. जसं जसं आपण जवळ जातो तसं तसं किल्ल्याचं ऐतिहासिक अस्तित्व अधिक ठळकपणे जाणवतं. हा किल्ला फक्त दगडमातीचं बांधकाम नाही, तर तो आहे पराक्रम, रणनीती आणि स्वराज्याचा साक्षीदार. नदीच्या मधोमध किंवा काठावर असलेला हा किल्ला शत्रूसाठी सहज जिंकण्यासारखा नव्हता. नैसर्गिक संरक्षण म्हणून नदीचा वापर केला तेव्हाच्या राजकर्त्यांनी अतिशय हुशारीने केला. या किल्ल्यावरून व्यापार मार्गावर नजर ठेवली जायची आणि गरज पडल्यास शत्रूवर अचानक हल्ला केला जायचा. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच त्याची मजबूत तटबंदी आपलं लक्ष वेधून घेते. किल्ल्याच्या आत पाणी साठवण्यासाठी तलाव, लढाईच्या वेळी वापरले जाणारे मार्ग आणि मजबूत बांधकाम पाहायला मिळते. यावरून त्या काळातील स्थापत्यकलेची कल्पना येते. दगडी पायऱ्या, भक्कम भिंती आणि आजही तग धरून उभे असलेले बुरुज आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातात. किल्ल्याच्या आत महाराष्ट्राच्या मातीत असे अनेक किल्ले आहेत जे इतिहास तर सांगतातच पण निसर्गाची कमालही दाखवतात. किल्ल्याची लांबी सुमारे 1.5 किलोमीटर आहे. तिथे भक्कम तटबंदी म्हणजेच बुरुज आहेत. जाताना मोठे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या आत राजवाड्यांचे अवशेष, दारुगोळ्यांची कोठारे, पाण्याच्या टाक्या इत्यादी वस्तू ठेवलेल्या आहेत. नळदुर्ग किल्ल्यावरील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नळदुर्गचा धबधबा म्हणजेच नरमादी धबधबा. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय भव्य आणि सुंदर दिसतो. धबधबा थेट किल्ल्याच्या बाजूने कोसळतो, त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी खास आहे. नळदुर्ग किल्ला अनेक लढायांचा साक्षीदार आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या आक्रमणांना थांबवण्यासाठी हा किल्ला वापरला जात होता. किल्ल्याची उंची आणि दगडी बांधकामामुळे शत्रूंना जिंकणे कठीण जात होते. आज हा किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. पर्यटक, इतिहासप्रेमी, ट्रेकर्स इथे मोठ्या संख्येने येतात आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हा किल्ला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. इथे शाळांसाठी सहल घेऊन जाऊ शकतात, म्हणजेच एक दिवसीय सहल म्हणून आपण मुलांना हा किल्ला दाखवू शकतो. इथे लांबून दिसणाऱ्या पवनचक्क्या, सुंदर असा निसर्ग आणि सोबत असणारं पाणी एकदम मनाला तृप्त करून टाकतं. नळदुर्ग हा
पाण्यावर बांधलेला दुर्मिळ किल्ला आहे. पावसाळ्यात धुक्यात हा किल्ला अतिशय रहस्यमय दिसतो. तटबंदीवरून पूर्ण परिसर दिसतो. नर-मादी धबधबा. या ठिकाणी जो नर-मादी धबधबा आहे, पावसाळ्यात विशेषतः जिवंत आणि भव्य स्वरूपात दिसतो. उंचावरून कोसळणारे पाणी, आजूबाजूची हिरवळ आणि खडकाळ परिसर यामुळे हे ठिकाण अतिशय मनमोहक दिसते. हा धबधबा 2 भागामध्ये दिसतो, म्हणूनच याला नर-मादी असे नाव पडले आहे. पावसाळ्यात येथे दाट हिरवीगार झाडी, धुक्यांचे लोट, थंडगार वारे यामुळे संपूर्ण परिसर अतिशय शांत आणि रमणीय वाटतो. निसर्ग छायाचित्रण करणाऱ्यासाठी हे ठिकाण खूपच खास आहे. नर-मादी धबधबा हा हलका ट्रेकिंग प्रकारात येतो. मात्र पावसाळ्यात घसरडे दगड, पाणी असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. ग्रुपमध्ये जाणे आणि सुरक्षितता पाळणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात पाण्याचा जोर असतो. धबधब्याच्या खूप जवळ जाणे टाळायचे. प्लास्टिक कचरा टाकू नका. निसर्ग स्वच्छ ठेवा. नर-मादी धबधबा अजूनही जास्त प्रसिद्ध नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला नळदुर्ग किल्ल्याची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक ठिकाणच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.